नमस्कार. आपण ऐकत आहात विराट जहागीरदार भाग 1. कॉपीराईट मराठी कथा. मुंबईच्या समुद्राला लागून असलेला जहागीरदार मेन्शन हा बंगला केवळ एक वास्तू नव्हती, तर ती विराट जहागीरदाराच्या सत्तेचं प्रतीक होती. सकाळी 9 वाजता जेव्हा घराच्या पार्किंगमध्ये 5 काळ्या रंगाच्या गाड्या एका रांगेत उभ्या होत्या, तेव्हा समजून जायचं की विराट जहागीरदार विजय आता बाहेर पडणार आहे. विराट, आपल्या कथेचा नायक. विराट जहागीरदार विजय, वय वर्ष 26, उंचपुरा, जिममध्ये कमावलेलं शरीर, चेहऱ्यावर नेहमी असणारी एक अनाकलनीय शांतता आणि डोळ्यात समोरच्याला आरपार बघणारी तीक्ष्ण नजर. तो जेव्हा बोलतो तेव्हा शब्द मोजून मापून येतात, पण त्याचा परिणाम मात्र एखाद्या चाबकाच्या फटक्यासारखा असतो. विराट, रियाच्या लग्नासाठी जे हॉल बुक करायचे आहेत त्याची लिस्ट एकदा बघून घ्या. विराटचे वडील विश्वासराव टेबलावर फाईल ठेवत म्हणाले. बाबा, मी आधीच सांगितले, लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे. जर समोरचे कुटुंब आपल्या बिझनेसमध्ये फायद्याचे असेल तरच हे लग्न होईल. हॉल किंवा जेवण हे दुय्यम आहे. विराटच्या हातात असलेल्या टॅब्लेटवर त्याचे लक्ष होते. त्याने मान न वर करतच म्हटले, विराट, ती तुझी बहीण आहे. लग्नात आनंद महत्त्वाचा असतो, नफा तोटा नाही. विश्वासराव हळव्या स्वरात म्हणाले. आनंद? बाबा, 5 वर्षापूर्वी मी सुद्धा आनंदाच्या शोधात होतो. तेव्हा काय मिळालं? ज्या अनुष्काने माझ्याशी लग्नाचं वचन दिलं होतं तिनेच माझ्या कंपनीची गुपितं विकली आणि एका रात्रीत मला रस्त्यावर आणलं होतं. तेव्हा तुमचा हा आनंद कुठे होता? विराट एकाएकी थांबला. त्याने टॅब्लेट बाजूला ठेवून कठोर आवाजात म्हटले. विराटच्या मात्र या प्रश्नावर विश्वासरावांकडे उत्तर नव्हते. 5 वर्षापूर्वीच्या त्या एका अनुष्काने विराट नावाच्या हळव्या कवीचे रूपांतर एका दगडासारख्या विजेमध्ये केले होते. आता विराटसाठी नाती ही फक्त गुंतवणूक म्हणून उरली होती फक्त. त्याचवेळी बंगल्याच्या गेटवर एक मुलगी आपली स्कूटर पार्क करत होती. तिने हेल्मेट काढले आणि तिचे मोकळे केस वाऱ्यावर उडाले. डोळ्यात चमक, ओठांवर एक खेळकर हसू आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास. तिचं नाव होतं अनुष्का पाटील. योगायोगाने तिचेही नाव तेच होते. पण ती अनुष्का नव्हती जिने विराटला धोका दिला होता. मग होती ती कोण आणि आत्ता जहागीरदार मेन्शनवर काय करत होती? तर ती होती एक नामांकित इव्हेंट प्लॅनर आणि म्युझिक थेरपिस्ट. रियानं, विराटची बहिणीनं, मुद्दाम तिला बोलावलं होतं, कारण तिला ठाऊक होतं की या घरातला बर्फ फक्त हीच मुलगी वितळू शकते. अनुष्का आत आली तेव्हा तिला घराचे वातावरण एखाद्या स्मशानभूमीसारखे वाटले. ती थेट हॉलमध्ये शिरली आणि तिथे सुरू असलेल्या गंभीर चर्चेत तिने चक्क शिट्टी वाजवली. विराटची नजर विजेसारखी तिच्यावर पडली. हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्वजण स्तंभित झाले. विराटच्या समोर शिट्टी वाजवण्याची हिंमत आजवर कोणी केली नव्हती. एक्सक्यूज मी, हे काय चाललंय? तिला पाहून तर विराटने डोळे फिरवले आणि पुढे विराटचा आवाज गरजला. पण अनुष्का ही अनुष्का होती. ती अजिबात डगमगली नाही. तिने गॉगल डोक्यावर लावला आणि म्हणाली, हाय, मी अनुष्का. रियाच्या लग्नाची जबाबदारी आता माझ्यावर आहे. तिने हसतच आता त्याच्यासमोर हात करत म्हटले, पण हे घर आहे की लायब्ररी? इतकी शांतता, तेही लग्नाचं घर असूनही. पण इकडे अनुष्का हे नाव ऐकताच विराटच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याच्या डोळ्यात रागाचा जाळ धगधगू लागला. त्याला जुन्या आठवणींनी आता घेरले होते. अनुष्का, विराट उपरोधाने म्हणाला आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. या घरातल्या कोणालाही माझ्याशी नजर मिळवून बोलायची परवानगी नाही. तू तुझं नाव सांगितलं आणि तुझी पहिली चूक झाली. नावात काय असतं मिस्टर विजय? अनुष्का त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. कामावरून ओळख निर्माण करायची असते. आणि हो, तुमची
अँग्री यंग मॅन इमेज माझ्यावर चालणार नाही. मी इथे काम करायला आली आहे, तुमचं लेक्चर ऐकायला नाही. विराट क्षणभर चकित झाला. आजवर त्याला कोणीही असा पलटवार केला नव्हता. तिला बाहेर काढण्यासाठी तो हात उगारणार इतक्यात रिया तिथे आली. दादा प्लीज, अनुष्का माझी मैत्रीण आहे आणि तिने अनेक मोठ्या लग्नाचे इव्हेंट्स केले आहेत. तुला काढू नकोस, रियाने विनंती केली. विराटने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या कपाळावरच्या शिरा तणावामुळे स्पष्ट दिसत होत्या. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव अनुष्का, जर तुझ्या कामात 1% जरी चूक झाली तर तुला त्या क्षणी या घरातून आणि या शहरातून बाहेर फेकून देईल. चॅलेंज एक्सेप्टेड मिस्टर जहागीरदार. पण माझी एक अट आहे, मी काम करताना तुम्ही मला टोकणार नाही. अनुष्का हलके हसली आणि पुढे म्हणाली. विराट काहीही न बोलता रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला. पण जाता जाता त्याने एकदा मागे वळून पाहिले. या नवीन अनुष्कामध्ये काहीतरी होते जे त्याला अस्वस्थ करत होते. ती जुन्या अनुष्कासारखी नाजूक नव्हती, ती एका वादळासारखी होती. विराटला माहीत नव्हते की हे वादळ त्याच्या आयुष्यातील शांतता भंग करण्यासाठी नाही, तर त्याच्या मनात साचलेली धूळ साफ करण्यासाठी आले होते. पुढील भागात काय होईल? अनुष्का जहागीरदार मेन्शनचे नियम कसे मोडीत काढेल? विराटला जुन्या अनुष्काची आठवण का सतावत राहील? विराटचा क्रूर स्वभाव बदलण्यासाठी अनुष्का कोणती युक्ती वापरेल? हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन आहे आणि तुमचा सपोर्ट मिळत राहिला तर अशाच अजून कथा आणेल. चॅनलला सबस्क्राईब करून मला मात्र तुम्ही नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.